12 सप्टेंबर 2025ला दुपारी 3 वाजता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरती एक महागड्याची रेंज रोवर गाडी मुंबईच्या दिशेने फुल स्पीडने निघालेली होती. तसं तर त्या दिवशी असं वातावरण होतं की थोडा पाऊस, थोडं ऊन आणि त्या रस्त्यावरती थोडे खड्डे पण होते. पण त्या गाडीच्या ड्रायव्हरने थोडाही विचार केला नाही की गाडी पलटी होईल, गाडीला काय होईल किंवा त्या गाडीमध्ये बसलेली त्याच्या मालकिनीला काय होईल. तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. सरळ जाऊन तो एक 5 स्टार हॉटेलमध्ये थांबला. मालकीन आणि त्या ड्रायव्हरने त्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. पण त्याच्या आधी अर्धा तास आधी त्या ड्रायव्हरने मेडिकलमधून एक वायग्राच्या गोळ्या घेतल्या होत्या 2 आणि त्याच्याही आधी त्या ड्रायव्हरने कृषी भंडारमधून एक रोगरची बाटली घेतली होती, जे की आपण आळ्या मारण्यासाठी शेतात वापरतो. तर ह्या दोघांनी हे गोळ्या घेऊन, हे औषध घेऊन काय केले त्या नेमकं 5 स्टार हॉटेलमध्ये नंतर काय घडलं तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. स्टोरीची सुरुवात होते 2008 पासून. 2008ला ज्या वेळेला रशियावरून डिग्री पूर्ण करून सीमा जी डॉक्टर तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, ती आपल्या भारतामध्ये परत आली. त्यावेळेला तिने विचार केला की आपण आता गरिबांची सेवा करू, चांगल्या प्रकारे चांगली जी पेशंट आहेत त्यांची सेवा करू, त्यांना बरं करू. तिनं प्रॅक्टिससाठी आसपास एखादा दवाखाना बघितला, पण तिच्या आसपास एखादा दवाखाना नव्हता जो की चांगल्या प्रकारे भरलेला असेल. डॉक्टरांना कसं आहे माहिती आहे का, जिथं गर्दी असेल तिथं प्रॅक्टिस केली तर त्यांचा जास्त फायदा होतो. त्यामुळे त्यांनी एक तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल बघितलं. त्या हॉस्पिटलमध्ये चांगली गर्दी होती, खेड्यापाड्यातील लोक येत होते. त्यामुळे तिने विचार केला की चला आपल्याला एक सेवा पण होईल आणि आपली इथं प्रॅक्टिस पण होईल. तिने तिथं प्रॅक्टिस करायला चालू केली. 9, 10, 11पर्यंत तिची प्रॅक्टिस झाली 3 वर्ष. मित्रांनो, याच हॉस्पिटलचा मालक जो होता रमेश, या मालकाचंही लग्न झालेलं नव्हतं. तो अविवाहित होता, 35-36 वर्षाचा होता. पण सीमाचं वय होतं ते 28-29 वय होतं त्यावेळेला. आता कसं आहे 2-3 वर्ष सोबत राहिलेत म्हणल्यावर तिलाही डॉक्टर नवरा हवाच होता सीमाला. त्यावेळेला त्यांचं सूत जुळलं. त्यांचं म्हणजे कसं झालं की त्यांनी एक विचार केला की आता लग्न करून टाकू, दोघांचंही वय झालं आहे. सीमाही म्हणली चला आपल्याला दुसरं हॉस्पिटल बांधायची गरज नाही किंवा दुसऱ्याच्या हाताखाली काम करायची गरज नाही. या डॉक्टरचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, याच्यासोबत लग्न केलं तर माझं या विषय सेटल होईल आणि जे आसपासच्या खेड्यातील लोक येतात त्यांची सेवा करता येईल मला इथं राहून. असा विचार करून दोघांनी 2012मध्ये लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्यावेळेला ते डॉक्टरचं वय होतं 38 वर्ष आणि सीमाचं वय होतं मित्रांनो 32-33 वर्ष. तसं तर हा डॉक्टर 4-5 वर्षांनी मोठाच होता सीमापेक्षा, पण सीमाने एवढा काय विचार केलेला नाही. तिनं त्यावेळेला हेच बघितलं की डॉक्टर आहे, त्याचा एक स्वतःचा हॉस्पिटल आहे, म्हणून तिने त्यावेळेला लग्न करून टाकलं. त्यांचं सुखी वैवाहिक जीवन 2025पर्यंत तर चांगलं चालू होतं. 2025च्या जानेवारी महिन्यामध्ये सीमाला तिच्या मैत्रिणीनं पार्टीमध्ये बोलवलं. पार्टीमध्ये बोलवल्यानंतर सीमाचं कसं होतं की एवढे काही उत्पन्न नव्हतं, पण हा चांगले पैसे मिळत होते हॉस्पिटलमधून. पण तिनं कधी गाडी घेतलेली नव्हती किंवा काय नव्हतं, तिनं कधी पैसे जास्त खर्च केलेले नव्हते. असं एक्स्ट्रा काही वेळेला काय होतं की त्याच्या मैत्रिणी खूप पैसे खर्च करायच्या, महागड्या गाड्या घ्यायच्या, कापडं घ्यायची, पण तसं काय तिला नव्हतं. कारण तिला माहिती होतं मला हॉस्पिटलमध्येच राहायचं, मला कुठं बाहेर जायचं नाही, त्यामुळं गाडी नको ना मला काही नको. पण तिनं कधी गाडी घेतलेली नाही. मग आता मैत्रिणीनं पार्टीला बोलवलं आहे म्हणल्यानंतर सीमा तयार झाली आणि कॅब करून तिच्या पार्टीला गेली. त्यावेळेला तिथं मोठे मोठे क्लायंट तिचे जे सीमा आहे ना, हॉस्पिटल आता त्यांचं मोठं झालं होतं. त्याच हॉस्पिटलचे मोठे मोठे क्लायंट त्यांच्यावर हसायला लागले सीमावरती. हे बघा हे डॉक्टर किती चिंगटे आहे, गाडी कॅब करून आली, स्वतःची गाडी पण नाही. त्यावेळेला सीमाच्या मनाला लय लागलं. सीमाच्या मनाला लागली की सीमानं काय केलं, तडकाफडकी घरी गेली, चेकबुक घेतलं आणि रेंज रोवरच्या शोरूममध्ये गेली. संध्याकाळच्या 10 वाजलेले होते, शोरूम बंद करायचा टाईम झालेला होता. सीमानं चेकबुक काढलं, मॅनेजरच्या पुढे टाकलं, एक ब्लँक चेक लिहिला, सही केली त्याच्यावरती आणि मॅनेजरला दिली. ती म्हणली या शोरूममधली सगळ्यात महागडी जी गाडी आहे ती मला द्या आणि ही चेक आहे त्याच्यावरती अमाऊंट टाका तुमची. कारण सीमाच्या मनाला लागलं होतं, ती गाडी नाही म्हणलेली, गरीब चंगट लोक म्हणली होती तिला. म्हणून तिनं काय केलं, मॅनेजरही हादरून गेला, हे काय विषय आहे. त्यानं पण काय विचार केलेला नाही, गाडीत सेल होती, दुकान बंद करायच्या टायमाला म्हणल्यावर त्यानं दिली. पण सीमा म्हणली मला चालवा येत नाही, मला गाडी घरीपर्यंत सोडावं लागेल. ठीक आहे म्हणलं. मॅनेजरनं काय केलं, त्यांच्या पोराला गाडी घेऊन घरापर्यंत सोडायला लावलं. सीमाला नंतर सोडलं गाडी घेऊन तिथं. पण आता दुसऱ्या दिवशी हा विचार पडला की सीमाला मला गाडी येत नाही चालवायला, तिच्या नवऱ्याला गाडी येत नाही चालवाय, तर गाडी चालवणार कोण. गाडी तर घेतली आता रागारागात, एवढी महागडी गाडी 1.5 कोटीची. तिच्या आसपासच्या लोकांना सांगितलं होतं की मी गाडी घेतली, मला एक ड्रायव्हर पाहिजे, मला गाडी चालवता येत नाही. सगळ्यांना सांगितल्यामुळे सगळ्यांनी काय केलं, इकडे तिकडे बघायला चालू केलं. तिसऱ्या दिवशी सीमाला तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो. ती म्हणते की आमचे काका जे आहे ते मुंबईला शिफ्ट व्हायला लागले, त्यामुळे त्यांनी गाडी घर विकले. त्यांचा एक ड्रायव्हर आहे, चांगला ड्रायव्हर आहे, 24-25 वर्षाचा आणि एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे, तो तुला चालेल का. ती म्हणली ठीक आहे पाठवून दे, उद्या बघते मी काय आहे ती. तर ज्या वेळेला तो रणजित येतो ड्रायव्हर सीमाच्या पुढे, रणजित कसा होता की त्याला बॉडी बिल्डिंगचा शॉक होता, पण परिस्थितीमुळे तो करत नव्हता.
व्यायाम वगैरे करत होता, पण परिस्थितीमुळे तो हालाकीची परिस्थिती असल्यामुळे काहीच करत नव्हता. आपलं साधा व्यायाम करायचा, बॉडी मेंटेन ठेवायचा. 40 वर्षाची सीमा रणजितला ज्या वेळेला बघते, पहिल्याच नजरेत तिला त्याच्यावरती प्रेम जडतं. तर सीमा काही बघत नाही, मागचा पुढचा विचार करत नाही, रणजितला ड्रायव्हर म्हणून नेमून टाकते. रणजितला ड्रायव्हर म्हणून नेमून टाकल्यानंतर 15 दिवस गेले, महिना गेले. रणजितला असं लक्षात आलं की ही जी सीमा आहे ती आपल्यावरती लाईन द्यायला लागली, आपल्याला लाईन टाकायला, आपल्याला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करायली. रणजित ही तरुण होता, रणजितनंही न विचार करता या जाळ्यात अडकला. तसं या दोघांचं चालू झाल्यानंतर हळूहळू 15 दिवस गेले, महिना, 4 महिने. तसं तर तो डॉक्टर होता त्या सीमाचा नवरा, त्याला लक्षात येतच होतं की काय चालू आहे यांचं. रमेशने विचार केला की जाऊ द्या, सुरुवातीला तर काय तो बोलला नाही, पण जसं जसं यांचं जास्त वाढायला लागलं त्यावेळेला त्याला शक आल्यानंतर त्यानं विचारलं रमेशने की काय चालू आहे का, जर काय असेल ना तर लक्षात ठेव, माझे कॉन्टॅक्ट कुठं आहेत. कारण त्या रमेशचे कॉन्टॅक्ट मंत्री, मुख्यमंत्री, तिथलं मोठे DYSP यांच्यासोबत होते. रणजित आणि सीमाचे या दोघांचे धागेदार आणले, कारण त्यांना माहिती होतं की हा जो रमेश आहे याचे कॉन्टॅक्ट भरपूर आहेत, आपल्याला कुठं कधी गायब करेल हे सांगता येत नाही. पण रणजितही काय करू शकत नव्हता, सीमाही काय करू शकत नव्हती. सीमाला लत लागली होती रणजितची. सुरुवातीला तर त्यांनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू जसं वाढत गेलं, त्या रमेशने काय केलं की DYSPला कॉल केला आणि धमकी द्यायला लावली रणजितला. त्यावेळेला तर पूर्णपणे रणजित तुटून गेला. रणजित म्हणला होता की बास, मला हात जोडतो, मला सोडून दे सीमाला. पण सीमा काय सोडू शकत नव्हती. सीमानं रणजितनं विचार केला की आता कसं आहे, आपण कसंही वाचू शकत नाही, तर काय करू, दोघंही आपण स्वतःच आत्महत्या करू. स्वतः आत्महत्या करण्या अगोदर एक दिवस आपण दोघं मिळून घालवू. त्यांना दोघांना सोबत रात्र घालवायची होती. त्यावेळेला सीमानं विचार केला की काय कर, आपण मुंबईचा बहाणा करून हायवेने जाऊ गाडीवरती. जसं की मी तुम्हाला सांगितलं, रणजितनं काय केलं की शेवटचा चान्स आहे म्हणल्यावर त्यानंही काय केलं, गोळ्या घेतल्या आणि जे आत्महत्या करण्यासाठी औषध लागणार होतं तेही घेतलं. 5 स्टार हॉटेलमध्ये आधीच बुकिंग करून ठेवलेली होती. त्यावेळेला सीमानं जी बुकिंग केलेली होती तिथे चेकिंग केलं. त्यांनी काय केलं की सुरुवातीला तर नाश्ता केला, जेवण केलं, गोळ्या घेतल्या. पूर्णपणे 2, 3, 4 तास त्यांनी नंगा खेळ चालू केल्यानंतर त्यांचं मन भरलं. त्यावेळेला तिथं औषध ठेवलेलं होतं, ते औषध टाकलं जेवणात, खाऊन बिनधास्त पूर्ण नग्न अवस्थेत बेडवरती पडून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. तसं तर हॉटेलवाल्यांनी सुरुवातीला लक्ष दिलं नाही. म्हणले की कपल आहे म्हणल्यानंतर त्यांना सवयच असते. कपल आहे म्हणल्यानंतर 1-2 दिवस तर काय बाहेर निघतच नाहीत. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, ती काय बाहेरच येईना, जेवण मागणं. शक आला, मॅनेजरला विचारलं, मॅनेजरनं पोलिसांना कॉल केला. ज्या वेळेला उघडून बघितलं त्यावेळेला दोघं खाली तिथं पडलेले होते नग्न अवस्थेत. आता FIR वगैरे दाखल केली, पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टम केलं, पण त्यांनी आत्महत्या केलेली असं समजलं. आता यामध्ये दोषी कोणीच आढळून आलेलं नाही, कारण